राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। सबळ पुराव्याभावी 397-394 चा गुन्हा कोसळला। वांबोरीच्या सोन्या उर्फ प्रसाद चेंडवाल यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। नेवासा तालुक्यातील वांबोरी येथील सोन्या उर्फ प्रसाद बाबासाहेब चेंडवाल यांच्या विरोधात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात न्यायालयाने ठोस निर्णय देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे। सोने पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 397 व 394 अंतर्गत दाखल करण्यात आलेला हा गुन्हा सबळ पुराव्याभावी टिकू शकला नाही। या प्रकरणाचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालय मेहरबान कोर्ट न्यायमूर्ती माननीय वाघमारे यांच्या समोर झाला। सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये ठोसपणा नसल्याचे तसेच साक्षीदारांच्या साक्षींमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। त्यामुळे संशयाच्या आधारावर शिक्षा देता येत नाही असा ठाम निर्वाळा देत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपीच्या वतीने नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध व अनुभवी फौजदारी वकील ॲडव्होकेट गोकुळ भताने यांनी अत्यंत प्रभावी, मुद्देसूद व आक्रमक युक्तिवाद सादर केला। सरकारी पक्षाच्या कथनातील त्रुटी, पुराव्यांतील उणीवा आणि साक्षीदारांच्या विसंगत जबाबांची सखोल छाननी करत ॲडव्होकेट भताने यांनी आरोपीचा निर्दोषपणा न्यायालयासमोर ठामपणे मांडला। त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळेच आरोपीला न्याय मिळाल्याची चर्चा कायदेविषयक वर्तुळात होत आहे। या निकालामुळे पुन्हा एकदा फौजदारी प्रकरणात सक्षम कायदेशीर लढा, अनुभवसंपन्न वकिलांची भूमिका आणि ठोस पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। नेवासा तालुक्यात ॲडव्होकेट गोकुळ भताने हे नाव विश्वासार्ह व यशस्वी वकील म्हणून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे। आज नेवासा न्यायालयाने नुकताच एक निकाल जाहीर केला आहे। नेवासा तालुक्यातील बहुचर्चित असा सोनई पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल असलेला निकाल जाहीर केला आहे। तरी आपण काय सांगाल भाऊसाहेब? सोन्या उर्फ प्रसाद बाबासाहेब चेंडवाल याच्या विरुद्ध सोनई पोलीस स्टेशनला 56/2020 चा एक गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्हा हा इंडियन पिनल कोड सेक्शन 397 आणि 394 खाली दाखल केलेला होता आणि सदर एक साळवे फिर्यादी जो आहे त्याला रस्ता लूट करून, फायनान्स कंपनीचा जो माणूस आहे त्याला रस्ता लूट करून त्याला लुटलं असं यांच्यावर आरोप होता। सोन्या उर्फ प्रसाद बाबासाहेब चेंडवाल यांच्यावर सरकारी पक्षातर्फे 6 साक्षीदार त्यामध्ये तपासले गेले। सदर साक्षीदारांनी आणि सरकार पक्षाने सदरच्या आरोपी विरुद्धची केस मेहरबान न्यायालयात साबित केली नाही आणि ही साबित न केल्यामुळे त्याचा फायदा आरोपीस होऊन सदर आरोपीस या मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहे। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।